नमस्कार, मी सुनील दत्ता गायकर, मौजे मानिवली तालुका कल्याण येथील सर्वे नंबर 106चा 13चा शेतकरी असून इथला स्थानिक भूमिपुत्र आहे. आज इथे आम्ही काळे झेंडे घेऊन शासनाचा निषेध करण्यासाठी इथे उपस्थित आहोत. त्याचं नेमकं कारण असं आहे, की शासनाने जो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रेल्वे खात्याअंतर्गत जे कल्याण मुरबाड व्हाया आंबिवली ही जी रेल्वे आहे, याआधी 2023 ची सुरुवातीची अधिसूचना होती. त्यावेळेस आमच्या ज्या खाजगी बागायती जमिनीच्या लगत असलेले गायरान सर्वे नंबर 102 व 109 मधून जात होती. तर अचानक अलाइनमेंट चेंज झाल्यामुळे 2024 ची अधिसूचना आली आणि त्याच्यामध्ये आमच्या ह्या जिथे आम्ही उभे आहोत अशा 12 बागायती जमिनी आणि त्याच्यामध्ये असणारी आमची शेतकऱ्यांची घरं ही जमीनदोस्त होत आहेत. त्याच्यामुळे न केवळ आम्ही भूमिहीन होतोय, किंबहुना आम्ही बेघर पण होतोय. आज गेल्या 26 वर्षापासून आम्ही जी मेहनत केलेली आहे आणि कष्टाने घामाने जी बाग उभी केलेली आहे, आज ती नष्ट करू पाहतायत. त्या शासनाच्या जुलमी धोरणाचा आम्ही याद्वारे जाहीर निषेध करतोय. तर काय देणार आहात तुम्ही? आम्ही आपल्या माध्यमातून शासनाला याद्वारे कळवू इच्छितो की या सुपीक बागायती जमिनीमधून हा प्रकल्प न नेता आमच्या लगतच जो मौजे मानिवली गुरचरण सर्वे नंबर 102 व 109 सर्वे नंबर आहे, जी टोटल एरिया 85 एकर आहे की आणि व्हॅकेट लँड आहे. ज्याच्यामुळे ज्या होऊ घातलेला जो रेल्वे प्रकल्प याची कॉस्टिंग पण कमी होईल आणि जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांची घरंही वाचतील आणि बागायती जमीन पण वाचणार आहे. म्हणून खऱ्या अर्थाने सबका साथ सबका विकास या संकल्पनेचा फायदा आम्हालाही होणार आहे. नाहीतर अशी परिस्थिती होईल की रेल्वे स्टेशन आमच्या घराच्या शेजारी झालेले आहेत, परंतु त्याचा आम्हाला काहीच उपयोग नाही, असा विरोधाभास निर्माण होणार आहे. म्हणून आम्ही याद्वारे जाहीर निषेध करतो शासनाचा का हा प्रकल्प एकतर वळवण्यात यावा गुरचरण जागेतून, अन्यथा रद्द करावा. काय असणार आहे? आपण जर दडपशाही करून आणि बळाचा वापर करून जबरदस्ती जमिनी जर घेत असाल, तर आम्ही याआधीच वेळोवेळी पत्रव्यवहाराद्वारे माननीय जिल्हाधिकारी ठाणे, त्याच्यानंतर DRM सेंट्रल रेल्वे मिनिस्ट्री, तहसीलदार कल्याण, तसेच भूसंपादन अधिकारी SDO यांना कळवलेले आहे की आम्ही आंदोलन आमचं तीव्र करू आणि वेळप्रसंगी आम्ही जर भूमिहीन होत असेल आणि बेघर होत असेल तर आम्ही आत्मदहन करण्याचं आमची याद्वारे तयारी आहे. नमस्कार, मी विलास गायकर या गावचा माजी सरपंच आहे. खरं म्हणजे आज कालच काही शेतकऱ्यांना इथे नोटीस आलेल्या आहेत भूमी अभिलेख कार्यालयातून. आम्हाला ती नोटीस पोचलेली नाही. शेतकऱ्यांच्या मार्फत आम्हाला समजलं की आज सर्वेवाले इथे येणार आहेत सर्वे करायला. या कल्याण मुरबाड रेल्वेमध्ये जे शेतकरी बाधित होत आहेत, तर ह्या शेतकऱ्यांवर जो अन्याय होतो आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी सगळे शेतकरी जमलेलो आहोत. खरं मानिवली गावातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं एकच म्हणणं होतं की पर्यायी जागा असताना तुम्ही आमच्याच फळबागायती ज्या जागा आहेत त्यातूनच तुम्ही रेल्वे नेण्याचा हा अट्टाहास कशासाठी करताय, याच्यातून कोणाचा विकास नेमका साधणार आहे. खरं म्हणजे नुसत्या बागायतीच नष्ट होणार नसून तेथील शेतकऱ्यांची आज जमिनी सकट आणि घरंसुद्धा आहेत त्या जागेमध्ये, मग ते बेघर होणार. मग त्या शेतकऱ्यांनी जायचं कुठे, हा एक प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. आणि किती वर्षापासून ह्या बागा फुलवण्यासाठी, बागा उभ्या करण्यासाठी त्यांना वेळ गेलेला आहे. तर त्यांच्या कष्टाचं जर असं चीज होणार असेल तर हे शेतकरी नक्कीच या सरकारच्या विरोधात उठाव केल्याशिवाय राहणार नाहीत. प्रसंगी पुढे मोठं आंदोलन करण्याची वेळ आली तरीसुद्धा हे शेतकरी तयार आहेत. तर माझी सरकारला विनंती राहील की तुम्ही या शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे, तो मूळ प्रश्न तो विचारात घ्या, त्यांच्या जमिनी वाचवा आणि पर्यायी जी जागा आहे, गुरचरण जागा आहे, गव्हर्नमेंटची जागा आहे, तेथून जर तुम्ही रेल्वे नेलीत तर निश्चित ह्या शेतकऱ्यांच्या जमिनीही वाचतील आणि तुमचा जो प्रकल्प आहे तो कमी खर्चामध्ये उभा राहू शकतो. आणि म्हणून आज जे मोजणी करायला येणार आहेत त्यांना आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी सगळे शेतकरी जमलेलो आहोत.